तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपल्या जुन्नर तालुक्यात आणि पंचक्रोशीत टोमॅटोचं सीझन सुरू झालेलं आहे आणि मागील आठवड्यात 7 ते 8 दिवसापूर्वी 500 ते 700पर्यंत क्रेटला बाजार होता आणि आता अचानक 2 ते 3 दिवस झाले मार्केटमध्ये एक अचानक घसरण झालेली आहे. तर त्या पार्श्वभूमीवर आपण आलेलो आहे नारायणगाव मार्केटमध्ये. तर आपल्यासोबत आहेत आपले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सारंग घोलप आणि तसेच टोमॅटोचे व्यापारी पण आहेत ते. तर त्यांच्याशी आपण एक संवाद साधणार आहे, मार्केटची चर्चा करणार आहे, रेटमध्ये इतका फरक का झालेला आहे आणि इतरही बाकीचे जे आहे टोमॅटो उत्पादक त्यांच्यासाठी सुद्धा काही प्रश्नांवर चर्चा करणार आहोत आपण. तर आज दिनांक 27 जून 2026. साहेब, आपल्या टोमॅटो मार्केटचे आज काय रेट आहे, आजचे बाजारभाव काय? ॲक्च्युली काय आलं, आज टोमॅटोची आज नाही, ॲक्च्युली 5-6 दिवस झाले टोमॅटोची आवक वाढलेली आहे. जी मागच्या आठवड्यामध्ये एक 15-20 हजार क्रेटची आवक होती, तर ती आवक पोचलेली आहे 45 ते 50 हजार क्रेटवरती, म्हणजे दररोज. तर तेवढी आवक वाढल्यामुळं थोडेसे 2-3 दिवसापासून बाजार थोडेसे डाऊन झालेले. 2-3 दिवसापूर्वी पाऊस झाला, पावसामुळे थोडेसे माल खराब झालेत, स्क्रॅच आलेले आहेत. जे लांबच्या लोडिंगचे माल आहेत ते पोचायची जरा शिकायत यायला लागली. म्हणजे साधारणतः 3ऱ्या-4थ्या दिवसाचं जे मार्केट करणारी जे मंडी आहेत त्या, तर ते तिथं पोचल्यानंतर प्रत्येक क्रेटमागे 2 किलो 3 किलो क्रेटमध्ये माल खराब निघायला लागलेला आहे. त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम झाला आहे आणि एकदम वाढलेली आवक आणि पावसामुळे झालेला प्रॉब्लेम, त्याच्यामुळे थोडेसे बाजार घसरलेत. तर आज चांगले माल 250 रुपयापासून तर 400 रुपयापर्यंत, एक सरासरी 300-350 रुपये चांगले माल गेले. हलके माल स्वस्तातही होते आणि चांगले माल 350-400 पण होते, पण सरासरी ॲव्हरेज 300 रुपयाच्या आसपास मार्केट झालेलं आहे आज. तर आपल्या टोमॅटोच्या बाजारभावात इतकी अचानक घसरण झाल्याचे मुख्य कारणे काय आहेत आपले? तुम्ही जर एका पाऊस होण्यापूर्वी जर पाहिलं असेल तर साधारणतः उन्हाळ्यामध्ये आपल्या या भागामध्ये पहिल्यांदा असं झालं का 40-42 डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेलेलं होतं. का आजपर्यंत आपण फक्त ऐकायचो नागपूर, विदर्भ, मराठवाडा वगैरे तिकडे ऐकायचो 36, 37, 38, आणि आपलं पुणे असेल, नाशिक असेल, नगर असेल साधारणतः 30-32, 33 डिग्रीपर्यंत होतं. पण यावर्षी एवढा उच्चांक झाला की 40-42 डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेलं. बरोबर. म्हणजे थोडक्यात 40 डिग्री टेम्परेचरमध्ये तुमचं झाड ते टोमॅटो घेऊन कंटिन्यू उन्हामध्ये आहे, त्याची झालेल्या म्हणजे फळाला जे काय ऊन लागले त्याच्यानंतर ते तुटल्यानंतर पुन्हा आपण भरायच्या वेळी ती प्रोसेस तेव्हा लागलेलं ऊन, पुन्हा एक दिवस राहिलेला माल दुसऱ्या दिवशी तो मार्केटमध्ये येतो. मार्केटमध्ये मग त्याचं व्यापारी घेतो, नंतर ग्रेडिंग पॅकिंग करून ते पॅक करतो, नंतर पुन्हा पुढच्या 3 दिवस ते पॅकिंग आपल्या रद्दी टेपमध्ये झाकलेलं असतं क्रेट, आणि मग नंतर 3 दिवसानंतर ते तिकडं पोहोचतं. तर एवढं त्याचे जे टेम्परेचरमुळं त्याच्यामुळं जे समोरच्या मार्केटमध्ये जेव्हा माल क्रेट उघडतं ते असे काही टोमॅटो असे बॉईल म्हणजे थोडक्यात त्याची स्किन एकदम फार डल झालेली असायची, त्याच्यातून लूज झालेला असायचं, त्याच्यातून पाणी निघालेलं असायचं. तो झाला टेम्परेचरचा भाग. आणि अचानक अशा टेम्परेचरमध्ये एकदम पाऊस पडला तर त्याला आलेलं क्रॅकिंग हे ते ह्या सर्व गोष्टीमुळे थोडक्यात आपला टोमॅटो हा आहे तो खराब झाला. त्याच्यामुळं ह्या पहिलं गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या नारायणगावमध्ये सर्वात जास्त टोमॅटोची आवक होते. 45 ते 50 हजार क्रेटची रोज आवक चालू आहे. याच्या पलीकडे पिंपळगाव बसवनला थोडा माल चालू झाला आहे, कळवणला माल चालू झालेला आहे, अजून नाशिक मार्केटला माल चालू झालेला आहे. हे झालं महाराष्ट्रातलं. कर्नाटक हे सर्वात मोठं 2-3 मार्केट आहे. तिथं कोलार आहे, चिंतामणी आहे, मदनपल्ली आहे, तुमचे असे अजून छोटे म्हणून 20-25 छोटे मार्केट आहेत तिथं. कर्नाटक राज्यामध्ये आज रोजी 3 ते 3.5 लाख क्रेटची रोज आवक होती त्या मार्केट्समध्ये. हा दुसरा भाग झाला. हिमाचल प्रदेशमध्ये माल चालू आहे, म्हणजे साधारणतः एक 7 ते 8 लाख क्रेटची रोज, त्याच्यापेक्षा जास्त असेल कदाचित, पण रोज जर समजा आवक झाली ऑल ओव्हर इंडियामध्ये सप्लाय होताना, तर एकदम उन्हामुळे त्या टाईप पिरियडमध्ये माल ओढून आले आणि एकदम नवीन लागवडी ज्या केल्या होत्या, लागवडी ज्या चालू झाल्यात, नवीन जे हार्वेस्टिंग चालू झालेले, तो वाढलेला एकदम माल, हे सर्व. आणि त्यात जो माल पोचतोय तो खराब होतोय. बरोबर. या 2-3 कारणांमुळं सध्या बाजारभाव एकदम अचानक कमी झालेले आहेत. तरी बाजारात घसरण जी झालेली आहे त्याचे इम्पॅक्ट जो आहे तो तात्पुरता राहील का काही दिवस लागतील अजून कव्हर व्हायला? आता कसं आहे, जोपर्यंत मालाची क्वालिटी सुधारत नाही, ती पहिली गोष्ट, म्हणजे ती सर्वात मेन गोष्ट आहे. कारण पुढे जर माल जर पोचलेच नाही तर इकडं उठाव कमी होतो. कारण जेणेकरून कसं होतं, समजा माल व्यवस्थित पोचले, चांगली विक्री झाली तर समोरून व्यापाऱ्यांना पैसे येतात. मालच पाठवलेला माल जर खराब होत राहिले तर मग बाजार पाडतातच जनरली, ते एक आहे. आणि थोडीशी आवक जोपर्यंत रेग्युलर होत नाही व्यवस्थित, तर माझा असा अंदाज वाटतोय ही जरा थोडीशी एक 7-8-10 दिवसाची थोडीशी परिस्थिती थोडीशी नाजूक राहील. त्याच्यानंतर
पुन्हा थोडासा सुधार होण्याची चिन्ह आहेत. 100% बाजार सुधारतील असा अंदाज वाटतोय. तर बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात का मार्केटमध्ये ह्या व्हरायटीला जास्त रेट आहे, त्या व्हरायटीला जास्त रेट आहे. तर या व्हरायटीच्या लागवडीबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल की जेणेकरून मार्केटमध्ये चांगला बाजारभाव भेटेल त्यांना? आता ऍक्च्युली कसं असतं माहितीये का, म्हणजे व्हरायटीनुसार तर बाजारभाव चांगला जास्त मिळतोच, त्याच्यात काही वाद नाहीये. समजा विरांग व्हरायटी झालं किंवा आर्यमान झालं, पुढे येणारी मेघदूत आहे, असं व्हरायटीनुसार चांगले बाजारभाव मिळतात. 100% खात्री आहे. 100-150 रुपयाचा कधी कधी फरक असतो क्रेटला. पण त्याच्यामध्ये आता असं आहे, आता आज रोजी नारायणगाव मार्केटमध्ये बीडवरनं पण माल येतो, धाराशिववरनं माल येतो, बारामतीवरनं येतो, सांगली विटेवरनं माल येतो, पारनेर झालं, शिरूर झालं, श्रीगोंदा झालं, जुन्नर तालुक्यात तर येतोच. म्हणजे इथलं स्थानिक आहे, आंबेगावमधनं येतो. आता दर 5-7 किलोमीटरला गेलं का तुमची रानं चेंज होत राहत आहेत. जमिनीचे म्हणजे तुमची जमिनीची पिकवण्याची क्षमता चेंज होती, तिथलं वातावरण चेंज होते, तिथलं म्हणजे जे काही तुमचे क्लायमेट चेंजेस वगैरे ते दर 5-7 किलोमीटरवरती 100% होते. आता मार्केटमध्ये एक 3-4 व्हरायट्या नेहमी चालतात. समजा उन्हाळी 3-4 व्हरायटी असतात त्या ज्याला डिमांड राहते, पावसाळी 3-4 व्हरायटी राहतात का त्याला डिमांड राहते. बऱ्याचदा आम्हाला पण फोन येतात का बा अशा पिरियडला अशी कोणती व्हरायटी लावली पाहिजे. मला त्या शेतकऱ्यांना एक सांगणं आहे, आम्ही त्यांना नेहमी सांगतो का समजा उन्हाळ्यामध्ये या 2-3 व्हरायटी आहेत, त्याच्यापैकी तुमच्या तिथं तुमच्या क्लायमेटला सूट होणारी, तुमच्या मातीला सूट होणारी, तुमच्या शेताला जी सूट होणारी व्हरायटी ती लावा. आमच्या इकडे जर समजा एखादी व्हरायटी, आता मी व्हरायटींची नावं नाही घेऊ शकत इथं कारण ते थोडंसं प्रमोशन वगैरे होईल असं होईल, तर आमच्या शेतामध्ये ही व्हरायटी इथे येते म्हणून तुमच्या इकडे ती येईल असं नाही. तुमच्या तिथले आजूबाजूला तर शेतकरी सगळेजण लावतच राहतात, त्यांचं कोणती व्हरायटी सक्सेस झाली, काय झाली आहे. आम्ही त्यांना सांगतो का मार्केटमध्ये या 3-4 व्हरायटी बाबा इथं चांगल्या, मग त्या 3-4 व्हरायटीपैकी तुमच्या इथं कोणती येते तर ती शेतकऱ्यांनी लावली पाहिजे. आता आमच्या इकडे पाऊस जास्त असतो आणि ह्या पूर्व भागामध्ये पाऊस कमी असतो, मग आमच्या इकडे येणारी व्हरायटी आहे ती तिकडे येईल असं नाही. किंवा आमच्या म्हणजे आमचं गाव जुन्नरच्या वरती खामगाव म्हणून आहे, तर आमच्या इकडे जनरली नागपंचमीच्या लागवडी सक्सेस होतात. बरोबर. आणि इकडे पूर्व भागामध्ये पाडव्याच्या लागवडी सक्सेस होतात. आमच्या इकडे पाडव्याच्या लागवडी करतच नाही लोक जास्त, आता क्वचित करायला लागले, नाही ते येतच नव्हत्या ना. म्हणजे साधारणतः एक 10 किलोमीटरवरतीच एवढा फरक पडतोय. तर दुसऱ्या तालुक्यातल्या दुसऱ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सांगताना आम्ही नेहमी असं सांगतो बाबा या 3-4 व्हरायटीला चांगले मार्केट राहतं, त्या 3-4 व्हरायटीमध्ये तुमच्या शेतात तुमच्या क्लायमेटला जी व्हरायटी सूट होती ती लावा, म्हणजे जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही. असं म्हणजे थोडक्यात ज्या आपल्या वातावरणानुसार आपल्या ज्या भागात जे क्लायमेट आहे किंवा आपल्या मातीचा जो प्रकार आहे त्याच्यानुसार व्हरायटी सिलेक्ट करून शेतकऱ्यांनी पुढे लागवडी करायच्या आहेत. तर साहेब, सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आपण बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात का खरंच टोमॅटो पीक हे फायद्याचं आहे, शेतकऱ्यांनी लावावं की नाही लावावं, तुमचं एक मार्गदर्शन करा शेतकऱ्यांना. खरं तर फार महत्वाचा प्रश्न आहे. एक 2-3 गोष्टी सांगतो तुम्हाला. साधारणतः एक 2-3 वर्षभरात 2-3 सीझनमध्ये टोमॅटो होतो. काही सीझनला टोमॅटोला भांडवल हे 1 लाख ते 1.5 लाखाच्या आसपास येतं. बरोबर. काही सीझनला म्हणजे नागपंचमीच्या लागवडी वगैरे असतात तेव्हा थोडंसं क्लायमेट चेंजेस असतात, ऊन कमी असतं, एक 70,000 ते 1 लाखाच्या आसपास येतं. आणि कधी कधी रोगराई वगैरे जास्त आली तर साधारणतः 1.5 लाख ते 1.25-2 लाखाच्या आसपास पण एकरी भांडवल लागतं. आता याच्यात एक गोष्ट अशी आहे, टोमॅटोला वर्षभरात म्हणजे आतापर्यंतचा जो काही सर्वे एक वर्षभरात 3 ते 4 महिने जर गेले तर एक साधारणतः एक 8-9 महिने टोमॅटोला नेहमी 300-400 रुपयाच्या पुढे बाजारभाव राहतो. म्हणजे हे आतापर्यंतचा जो सर्वे 10-15 वर्ष त्याच्यावरनं. आणि त्या 2-3 महिन्यामध्ये साधारणतः एक 70 रुपयापासून तर 150 रुपयापर्यंतचा बाजार राहतो. म्हणजे ॲव्हरेज तुम्ही 100 रुपये पकडा. एक असा काळ असतो का 100 रुपयाचा ॲव्हरेज बाजार पडतो आणि एक काळ असतो का 300-400 रुपयापासून तो वरती किती पण होतो असा इथपर्यंत बाजारभाव असतो. आता याच्यात आपलं भांडवल किती लागलंय? 70,000 ते 1 लाखाचा एक टप्पा आहे, 1 लाख ते 1.5 लाखाचा एक सीझन आहे आणि साधारणतः 1.5 लाखापासून 1.25-2 लाखापर्यंतचा एक सीझन आहे. बरोबर. म्हणजे फार आपण निच्चांकी ॲव्हरेज जरी पकडला तरी 100 रुपये कॅरेट. 100 रुपये कॅरेटला आपण मग क्वांटिटी किती काढावं लागेल तेव्हा आपलं भांडवल निघेल. साधारणतः 1,000 काढलं तर तुम्ही 70,000 ते 1 लाखाच्या सीझन मध्ये होता. 1,500 काढले तर 1,000 आपलं ते तुम्ही 1 लाख ते 1.5 लाखाच्या सीझन मध्ये होतात. आणि 1.5 ते 1.25-2 लाखाचे तुम्हाला कमी कमी 1700-1800 ते 2,000 क्रेट काढायला लागतील. तुम्ही त्या पिरियड मध्ये पाहायचं आपलं गळीत किती निघतंय. तुम्ही जर समजा साधारणतः टार्गेट ठेवलंच
आता काही काही शेतकरी असे आहेत इकडं ओतूर रोकडी भागातले का ते एकरी 2,500 3,000 क्रेटला उत्पन्न काढणारे आहेत. माझ्याकडे नावं पण आहेत त्यांची. कधी जर मला सांगितलं तर मी तुम्हाला सांगेल नावं. 100% 2,500 3,000 एकाने तर 3,500 क्रेटचं सुद्धा उत्पन्न एकरी घेतलेलं आहे. मग पार 100 रुपयाने गेलं तर त्यांचे तेवढे त्या पट्टीत 3.5-4 लाख किंवा 2 लाख 3 लाख रुपये होतात. म्हणजे ते सगळेच काढू शकतात का? तेवढं नाही. मग आपण एक बेसिक डोक्यात ठेवायचं, आपल्याला कमीत कमी 2,000 क्रेट आपल्याला एकरी उत्पन्न निघालं पाहिजे. 100 रुपयांनी जरी गेलं बेसिक तर तुमचे 2 लाख जातात. म्हणजे तुम्ही भांडवल मधून निलवतात. बरोबर. त्याच्यामुळं साधारणतः प्रत्येक शेतकऱ्यांनी 2,000 क्रेट एकरी उत्पन्न काढलं पाहिजे. किंवा पारच एकरी जर 500-600 जर क्रेट काढत असेल तर त्या शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकाकडे न वळता दुसरीकडे वळलं पाहिजे. पण कमीत कमी 1,500 ते 2,000 क्रेट जर निघाले तर कमीत कमी भांडवल निघून जातं. त्याचा आता सगळ्याला 1 लाख किंवा 1.5 लाख लागत नाही. काहींना जास्त लागतं, कमी लागतं. आता आज रोजी काही ठिकाणी 500 रुपये मजुरीने माणसं मिळतात. तर बनकर फाट्यावरती आजची परिस्थिती 900 रुपये रोजाची गडी वाहण्यासाठी घ्यायला लागतात आणि 700 रुपये रोजाची महिला. म्हणजे त्याच्यानुसार कमी जास्त होऊ शकतं. पण तुम्ही क्वांटिटी जर काढलं, क्वांटिटीत उत्पन्न साधारणतः एकरी जर 2,000चं जर टार्गेट ठेवलं तर ते पीक म्हणजे अंगावरी भांडवली असं पीक नाहीये. तर तुमचं एक मॅथ्स मध्ये जो फॉर्म्युला असतो तो क्लिअर असला पाहिजे. मला एवढं टार्गेट आहे, मला 2,000 एकरी काढायचे म्हणजे जेणेकरून कॉन्फिडन्स येतो का बाबा काय पार 100 रुपयांनी जरी कॅरेट गेलं पुढे गेलं तर फायद्याचं, तरी पण आपल्याला नुकसान होणार नाही. परवडण्यापेक्षा नुकसान होणार नाही हे एक टार्गेट ठेवलं पाहिजे. याच्यातच तुम्हाला सगळं उत्तर मिळून जाईल. म्हणजे कसं आहे, जर आपण जे अफवा असतात मार्केटमध्ये, या तारखेला लागवड करा किंवा ह्या सीझन मध्येच बाजार होणार आहे, ह्या अफवांकडे लक्ष देण्यापेक्षा जर आपण उत्पादनाकडे लक्ष दिलं, भरघोस जर उत्पादन काढलं म्हणजे 1,500 ते 2,000 कॅरेट पर्यंत एकरी जर उत्पादन काढलं पीक आहे आपल्याला नक्कीच नफा. याचा फायदा एक असा होतो तुमचा, समजा 2-2.5 महिन्यात समजा काय पीक काय व्हरायटी त्या 65-70 दिवसात चालू होतात, काही 90 दिवसात होतात, काही तर पार 100 दिवसात होतात. व्हरायटीनुसार राहतं. आणि याचं कसं, एकदा तुमचं चांगलं चालू झालं आणि जर बाजारभावाची जर जुळवण झाली तर तुम्हाला दर 2 दिवसात तुमच्याकडे चलन येत जात राहतं. आणि त्याचा फायदा तुम्हाला तुमचं जे काय आर्थिक नियोजन आहे ते करण्यासाठी 100% होतो. बाजारामध्ये भरपूर अफवा असतात. काय आता अफवा अशा असतात, तुम्ही ह्या तारखेला लागवड करा तेवढे बाजार होतील, त्या तारखेला लागवड करा. या अफवांना कोणी शेतकरी मित्रांनो बळी पडू नका. असं काही नाहीये. एवढं जर सगळ्यांना माहित असतं तर प्रत्येकाने त्याच तारखेला टोमॅटो लावले असते. शेवटी हा सगळा खेळ तुमच्या मेहनतीचा आणि निसर्गाच्या साथीचा आहे. उद्या जर समजा 1 नंबर प्लॉट बसला, पण छातीच्या वरती कधी प्लॉट असतात आणि अचानक गारपीट झाली तर अशा वेळी काय करणार माणूस? बरोबर आहे. त्यामुळे त्या बाकीच्या अफवांकडे काही तुम्ही लक्ष देऊ नका. तरी बाजारात घसरण झालेली आहे, त्याच्यामुळे गोल्टी मीडियम जो माल आहे तो व्यापारी कमी भावात घेतात. तर त्यासाठी उपाययोजना म्हणून हे जे ज्यूसवाले आहेत, ज्यूस कंपनीवाले, तर ते माल घेतात का आपल्या बाजारात? आता ऍक्च्युअली कसं झालंय, आवकच वाढलेली आहे आणि सुपर मालाला थोडंसं मार्केट डाऊन झालंय. त्यामुळे साहजिकच गोल्टी मीडियमला पण बाजारभाव कमी होतो. तर व्यापाऱ्यांची समजा बाबा जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढे घेतात, पण आवक जास्त असल्यामुळं थोडासा माल उरतोय, गोल्टी मीडियम वगैरे ते उरतोय. म्हणजे त्याला गिराईक फारच कमी आहे थोडक्यात. आता ज्यूस कंपन्यांचा असा विषय आहे, तर आम्ही आता 1-2 दिवसापूर्वी पण ज्यूस कंपन्यांबरोबर पुन्हा कॉन्टॅक्ट केला. सह्याद्री बरोबर केला, आदिनाथ ॲग्रो बरोबर केला, इकडे सुप्याला जी मदर डेअरीची ते होते त्यांच्याबरोबर केला. अशा 5-6 ज्या कंपन्या त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट केला. तर सध्या त्यांचं आंब्यावरती त्यांचं हे चालू आहे, फोकस आहे सध्या. कारण आता सीझन होतोय, आंब्याचा पल्प काढणं किंवा ते बनवणं, ते एक साधारणतः 2-2.5 महिन्यापूर्वी ते टोमॅटो वगैरे घेत होते. तर त्यातल्या त्यात त्यांचं असं म्हणणं आलं तर जे आता ह्या पिरियडला जे टोमॅटो असतात त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त असतं. त्याच्यामुळं त्यांना जे पाहिजे ती ब्रिक्स आणि त्यांना जो पाहिजे तो कलर कोड, तो या पिरियडमध्ये, या सीझनमध्ये त्यांना पाहिजे तो मॅच म्हणजे थोडक्यात पाहिजे तसं भेटत नाही. मग त्याच्यासाठी रॉ मटेरियल जास्त लागतं आणि क्वालिटीचे थोडेसे इश्यू येत राहतात. मग त्याच्यामुळं बऱ्याचशा कंपन्या ह्या पावसाळी सीझनमध्ये टोमॅटो घ्यायचं थोडंसं टाळतात. मग आता पाऊस वगैरे उघडला, नंतर सीझन झालं की मग पुन्हा त्या चालू करतात. आता 1-2 महिन्यापासून आंब्याचं सीझन चालू आहे. ती जी लाईन असते ज्यूसची, त्याच्यामध्ये आंबा झालं, तुमचं टोमॅटो झालं, तुमचं पेरू झालं, त्यांचे पल्प बनवणं, ज्यूस बनवणं, म्हणजे जांभूळ झालं, ती पूर्ण एकच लाईन असते. मग त्यांना ते सीझन वाईज करावं लागतं. आता आंब्याचं सीझन तर त्यांचं फोकस सध्या आंब्यावरती. तरी आम्ही त्या कंपन्यांना रिक्वेस्ट केलेली आहे बाबा जोपर्यंत बाजारभाव कमी आहेत तोपर्यंत तुम्ही
नाही काही तर आलेला माल समजा जो काही खर्च लागतोय त्या हिशोबाने थोडंसं तुम्ही उचलण्यासाठी आम्हाला मदत करा, असं आम्ही कंपन्यांशी कॉन्टॅक्ट रोज चालू आहे आमचे. हो हो. मग याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होईल. हे जे कॉन्टॅक्ट झालेला आहे आपला, त्याच्यामुळे कंपन्या पण प्रयत्न करतील की ज्यूसला गोल्टी मीडियम जे आहे आणि शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा होईल. नक्की होईल. तर आपल्या नारायणगाव मार्केटमध्ये जी अचानक वाढलेली आवक आहे, म्हणजे जे बाकीच्या जिल्ह्यातून बाकीच्या तालुक्यातून जो माल येतोय, त्याच्यामुळं खूप लांबपर्यंत 2 ते 3 किलोमीटरपर्यंत गाड्यांची रांग लागलेली असते. त्यामुळं काही शेतकरी काय करतात की आदल्याच दिवशी रात्री किंवा पहाटे मार्केटमध्ये गाडी घेऊन येतात. तर त्याकडे तुम्ही कसं पाहता आणि त्याच्यावर काय उपाययोजना करायला पाहिजे थोडक्यात? आता ऍक्च्युली काय आलं, हे 2-2, 3-3 किलोमीटर रांगा म्हणजे नारायणगाव मार्केटला काही आजच लागत नाहीये. एक साधारणतः 8-10 वर्षापूर्वीचा जर काळ पाहिला तुम्ही, तर तेव्हा साधारणतः ह्या गेटनी जर विचार केला तर पूनम हॉटेलपर्यंत, म्हणजे नदीचा पूल, स्टँड आणि पार पूनम हॉटेलपर्यंत रांगा लागायच्या. तेव्हा म्हणजे याच्यापेक्षा डबल आवक असायची, दुप्पट आवक असायची याच्यापेक्षा. तरी पण आलेला माल सर्व विकत होता, तेव्हा व्यापारी पण भरपूर यायचे. आता काय झाले, थोडेसे व्यापारी यावर्षी थोडेसे जरा कमी आलेले आहेत आणि किंवा मग आता हळूहळू येत आहेत. पण ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळीकडे टोमॅटो अवेलेबल असल्यामुळे थोडासा टोमॅटोला मागणी कमी आहे. त्याच्यामुळं थोडक्यात जे 100% व्यापारी यायला पाहिजे होते ते 70-75% व्यापारी आलेले आहेत. म्हणजे प्रत्येक गाड्यावरती, प्रत्येक आडतीवरती जर तुम्ही पाहिलं तर एक 60-70% व्यापारी आलेले आहेत. त्याच्यामुळे थोडासा उठाव कमी आहे. आणि तरी पाहिलं तरी समजा एक 2-3 समजा माल जर हलक्या क्वालिटीचे माल जर सोडले तर आलेला टोटल सगळा माल हा विकला जातोय. फारच पाणी सोडणार जर थोडस हलका माल वगैरे आला तर त्याला अडचण येते थोडंसं विकायला. तरी पण आम्ही एखादा ज्यूसवाला असेल किंवा काय असेल, आता काल परवाकडे 2-3 वकलं थोडीशी राहिली होती, तर आम्ही बाकीच्या व्यापाऱ्यांना विनंती करून ते घ्यायला लावले. तर रांगा लागत होत्या याच्या अगोदर, आता लागतात, पण आलेला सर्व माल संपतोय. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी काही घाबरून जाऊ नका, आलेला सर्व माल संपतोय. त्याच्यामुळे उगाच आदल्या दिवशी येऊन हे अशी काही गडबड करू नका असं मला वाटतंय. जो सकाळी बाजार असतो, म्हणजे काही शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न मी काही इंटरव्ह्यू मध्ये पाहिलं की जो सकाळी येणारे लवकर शेतकऱ्यांचा माल संपतो, त्याला बाजारभाव जास्त राहतो. आणि एकदा व्यापाऱ्यांची भरती झाली, त्यांची कॅपॅसिटी संपली, तर नंतर जरा बाजारभाव जरा तुलनेने थोडासा कमी येतो. त्याचं काय नाही, आता बाजारभावाचा खेळचा डिमांड सप्लायचा आहे. त्याच्यातलं अर्ध उत्तर तर तुम्हीच दिलेलं आहे. कॅपॅसिटी भरून झाली, आजच्या दिवसाचा कोटा पूर्ण झाला म्हणजे काय, मग त्याला बाबा एक्स्ट्रा तो माल घेऊ शकत नाही, साधं लॉजिक म्हणजे थोडक्यात. तर तो एक प्रकार एवढा काय जाणवत नाहीये, थोडाफार एका दिवशी होतो. आता काही ठिकाणी असं आहे, समजा इंदोर मार्केट आहे, 12च्या आतमध्ये जर गाडी नाही सुटली इथून तर दुसऱ्या दिवसाचं मार्केट करत नाही. काही गुजरातचे अशी मार्केट आहेत, काही तुमचे लोकल मार्केट आहेत का बाबा तुम्हाला 11:30-12च्या आतमध्ये तुम्हाला गाडी पॅकिंग करून 16:20 लागते. तर ते व्यापारी गाडी लवकर सुटावी म्हणून फास्ट मध्ये माल घेतात. आणि ज्यांना समजा 3-4 दिवसाचं मार्केट आहे, समजा राजस्थानची काय मार्केट आहे, काय दिल्लीची आहे, का आज भरलेली गाडी परवाच्या दिवशी लागते, तर ते थोडे त्यांच्या हिशोबाने माल घेत राहतात. मग थोडंसं असं म्हणजे ट्रान्सपोर्टच्या डिलिव्हरीनुसार किंवा याच्यानुसार थोडासा फरक होतो. आणि डिमांड सप्लायचा खेळ. मला जर समजा एकाच गाडीची ऑर्डर असेल, माझी जर एका गाडीचा माल झाला आणि मी जर 11 वाजेच्या आतच ती गाडी सोडवायची असेल, तर मग मी बाकीचा माल आज घेऊन करू काय? त्याच्यामुळे मग तो दुसऱ्या दिवशी घेणार, मी तो विचार करणार. मग कधी समजा काय होतं, एखादं समजा दिल्ली मार्केट आहे, राजस्थान मार्केट आहे, समजा गुजरात मार्केट आहे, तिथे एका दिवशी बाजार चांगले चालतात, एका दिवशी मार्केट समोरचं पण पडतं. त्या हिशोबानुसार इकडे व्यापाऱ्यांची खरेदी जास्त होते. थोडाफार फरक होतो, 100% होतं. या मार्केटलाच नाही, ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही तर साऊथला जर ते कोलार चिंतामणी जे मार्केट आहेत, 1.5-2 लाख क्रेटची आवक होते. तिथं स्टार्टिंगला चालू झालेला जो लिलाव आहे तो शेवटपर्यंत कधीच एकसारखा राहत नाही. तिथं सुद्धा 200-300 रुपये क्रेटचा फरक पाहिलेला आहे आम्ही. म्हणजे असं नाही का इथं आपल्याच इथं होतंय. शेवटी आता डिमांड सप्लायचा हे जशी मागणी आणि पुरवठा होत राहतो. समजा एका दिवशी समजा जर गाड्या भरायच्या असतील 100 आणि एकदम जर 150 गाडीचा माल आला तर थोडीफार तफावत होणारच ती. पण तरी पण त्यातल्या जास्त होऊ नये म्हणून आम्ही बाजार समितीच्या तर्फे ते व्यापाऱ्यांवरती किंवा सर्व याच्यावरती लक्ष ठेवून असतो. तर साहेब, आपल्या बाजारात जे शेतकरी आणि व्यापारी आहेत त्यांच्यातली एक समन्वय राखण्यासाठी तुम्ही एक संचालक म्हणून काय प्रयत्न कराल? तसं आपल्या बाजार समितीचं नाव खूप मोठं आहे. म्हणजे आपले 5 बाजार उपबाजार असतील ते म्हणजे जिल्ह्यातच नाही राज्यामध्ये फेमस आहेत. फक्त मी एकटाच नाही तर पूर्ण संचालक मंडळ, आमचे सभापती साहेब असेल, काळे साहेब, उपसभापती, संचालक मंडळ, सर्व कर्मचारी हे नेहमी म्हणजे ऑन दी स्पॉट मार्केटमध्ये हजर असतात. तुम्ही आजही जरी पाहिलं तर सकाळी
5-5:30 वाजता सर्व कर्मचारी तिथं हजर असतात. आलेल्या गाड्या लावून घेणं, हो. त्या व्यवस्थित विकल्या जाणं, एकदम आवक न होऊन देणं. एकदम आवक झाली का एकदम बाजार पडतील त्याच्यामुळे टप्प्याटप्प्यात गाड्या सोडणं, रस्त्याला सुद्धा वाहतुकीला अडचण येणार नाही म्हणून एका रांगेत एक करून घेणं, हे सुद्धा सर्व कर्मचारी करतात. आमच्या नारंगावचे उपसचिव घोंगडे साहेब असतील, माबरे साहेब, सर्व स्टाफ, जुन्नरचा सुद्धा स्टाफ मदतीला येत असतो. हे सर्वजण करतात. समजा चुकून एखाद्या शेतकऱ्याच्या व्यापाऱ्यामध्ये जर वाद झाला, बाजारभावामुळे होतो, कधी कधी क्वालिटीमुळे होतो, तर इथं लगेच त्यांचं शेतकऱ्याची किंवा व्यापाऱ्याची काही तक्रार आली तर मार्केट कमिटीचा कर्मचारी लगेच इथं दुसऱ्या मिनिटाला तिथं जातो, जो काय आहे ती समस्या सोडून टाकतो. म्हणजे वाद न होऊन देणं, बाजारभाव हा यासाठी टिकून राहणं आणि आलेली आवक नियंत्रण करणं व्यवस्थित, तिला व्यवस्थित आलेल्या मालाची व्यवस्थित विक्री करणं, हे सर्व कर्मचारी असेल, संचालक मंडळ असेल, हे आम्ही सर्वजण त्याच्यासाठी प्रयत्नशील असतो. सकाळी आता तुम्ही पाहिलं तर काल रात्रीचा आता कॅमेरा मी जर दाखवला तर तुम्हाला रात्री 9:30 वाजताच आतमधलं पूर्ण मार्केट फुल होते उद्यासाठी, टोमॅटोसाठी. म्हणजे आदल्या दिवशी रात्रीपासून तर दुसऱ्या दिवशी दुपारी 12-1 वाजेपर्यंत जोपर्यंत तो मालाची व्यवस्थित विक्री होत नाही तोपर्यंत मार्केट कमिटी व्यवस्थित लक्ष ठेवून असते आणि शक्यतो जास्तीत जास्त शेतकऱ्याला बाजारभाव कसा मिळेल यासाठी गाड्या आतमध्ये वगैरे व्यवस्थित मापात सोडतात, जेणेकरून शेतकऱ्याचा फायदा होईल आणि व्यापारी आणि शेतकऱ्यामध्ये वाद होणार नाही. असं हा 100% मार्केट कमिटी प्रयत्न करत असते. तर एकंदरीत जे टोमॅटो उत्पादक शेतकरी आहेत आणि जे बाजारातले आपले व्यापारी आहेत त्यांच्यासाठी एक काय संदेश द्याल तुम्ही ऑल ओव्हर? आता सर्वात पहिली गोष्ट तर आपण बरीचशी चर्चा केली, त्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे आपले क्लिअर झालेच असतील, तरी पण सर्वात पहिली गोष्ट आपण लागवड करताना आपल्या क्लायमेटनुसार, आपल्या सॉइलच्या म्हणजे जमिनीच्या प्रतीनुसार ती व्हरायटी लावायची, जेणेकरून आपलं ते नुकसान टळेल. बरोबर. दुसरी गोष्ट, असे कोणी जर सल्ले देणार असेल या तारखेला बाजार, त्या तारखेला बाजार, या काही आपण वरती विश्वास ठेवू नका. तिसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये माल आणता ते माल आणताना व्यवस्थित चांगल्या प्रतीचा, चांगल्या क्वालिटीचा आणि व्यवस्थित वजन वगैरे करून व्यवस्थित त्यानुसार तुम्ही माल आणायला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट, टोमॅटो लावावी नाही लावावी, परवडेल का नाही, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे टार्गेट तुमचं पाहिजे एकरी कमीत कमी 2000 क्रेट काढायला पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला नुकसान होणार नाही. कारण वाढती मजुरी, वाढते खर्च, हे जर सगळं पाहिलं तर काय फक्त भांडवल निघण्यासाठी शेती केली जात नाही, त्याच्यातून आपल्याला पैसे पण भेटले पाहिजे. कमीत कमी एकरी 2000 क्रेट काढण्याचा प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा, म्हणजे टोमॅटो पीक आपल्याला नुकसान देणार नाही. आणि राहिला प्रश्न, समजा आता आवक वाढलेली आहे किंवा मग आता काही दिवस थोडंसं बाजारभाव चढ उतारच असतात, काही दरवर्षी लावलं किंवा आपल्याला दरवर्षी पैसे होतीलच असं नाही. टोमॅटो असं पीक आहे का दरवर्षी जर लावलं तर 3 वर्षातून 2 वेळा तरी बाजार भेटतातच, असा आतापर्यंतचा आलेला आम्हाला सर्वेमध्ये अंदाज आहे. कारण मागच्या वेळेस आम्ही हे केलं ते त्याच्यानुसार. त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो माझा एकच सल्ला आहे, हे थोडे बेसिक क्रायटेरिया आहेत, ते पाळा तुम्ही, तुम्हाला नक्कीच टोमॅटो पीक हे पैसे देऊन जाईल. 100%. तर आता झालेल्या आपल्या चर्चेचं नक्कीच शेतकरी बांधवांना नक्की फायदा होईल आणि जे व्यापारी आणि शेतकऱ्यांचा आहे समन्वय नक्कीच राहील, याचा पुरेपूर फायदा शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. तर धन्यवाद सारंग दादा, तुमचे पण धन्यवाद. थँक्यू.